Hello student, how are you? Today we are going to learn मराठी निबंध एक पावसाळी आठवण. This point you can able to write एक पावसाळी आठवण. ताईचे खास कौतुक, सकाळची शाळा, जोरदार पाऊस, आई बाबा ऑफिस मध्ये अडकणे, रस्ते पाण्याने भरणे, वाहतूक थांबणे, रात शाळेत घालवणे, रात्री मनोरंजन होणे, ताईने आधार देणे, सकाळी आई बाबा शाळेत येणे. पावसाळी आठवण. सकाळी शाळेत जायला निघालो तेव्हा पाऊस जोरदार पडत होता. शाळेत जाता येईल की नाही असे वाटत होते. आई म्हणाली शाळा सुटेपर्यंत पाऊस थांबेल. शेवटी मी आणि ताई शाळेत पोहोचलो. आई बाबा ऑफिसला गेले. मधल्या सुट्टीत पावसाने जोर धरला. बाहेर मिट्ट काळोख होता. खरं तर त्या वातावरणाची मला भीती वाटत होती. दुपारी शाळा सुटायच्या वेळेला पाऊस धो-धो कोसळत होता. रस्त्यावर पाणी झाले. ज्या मुलांचे पालक घ्यायला येतील त्यांनाच सोडणार आहोत असा निरोप वर्गात आला. शाळा सुटल्यावर मी आणि ताई आई बाबांची वाट पाहत बसलो. गाड्या बंद पडल्यामुळे आई बाबा येणे शक्य न होते. शाळेतून फोन लावला पण दोघांचीही फोन बंद. रात्रीचे 10 वाजले. पाऊस कोसळतच होता. आमच्या शाळेने आमची जेवणाची झोपण्याची व्यवस्था केली होती पण घरची ओढ होतीच. ताईने आम्हाला कविता गायला लावल्या. गाणी, गोष्टी, गप्पा, खेळ यांच्यात गुंतवले. त्यामुळे वेळ मजेत गेला. रात्री ताईचा आम्हाला आधार वाटला. रात्री कधीतरी पाऊस थांबला असावा. सकाळी 6 वाजता आई बाबा शाळेत आले. तेही भिजलेले आणि थकलेले होते. ताईला आणि मला त्यांनी जवळ घेतले. सगळ्यांनी ताईबद्दल त्यांना सांगितले. आई बाबांना खूप अभिमान वाटला. डिफिकल्ट वर्ड मीनिंग शब्दार्थ. जोरदार पाऊस, हेवी रेनफॉल, डाउनपॉर, जोरदार बरसात, जेवणाची व्यवस्था, फूड और मील अरेंजमेंट, भोजन की व्यवस्था, गुंतवणे, एंगेजिंग, व्यस्त रखणे, भिजलेले, वेट, ड्रेंच, थकलेले, टायर, सो स्टूडेंट फ्रॉम दिस वीडियो वर एबल टू राइट एक पावसाळी आठवण. थँक्स फॉर वॉचिंग.